गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यामध्ये मुसळधार पाऊस गेल्या 2 दिवसांपासून पडत आहे. पंचगंगा व कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. कोल्हापूर पंचगंगा नदीची पातळी 36 फुटावर वाहू लागली, तर इशारा पातळी 39 फुटांवर आहे. इचलकरंजी पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 62 फुटांवर आहे. इशारा पातळी 69 फुटांवर आहे. श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथील दत्त मंदिर पाण्याखाली गेले. तसेच कोल्हापूर व शिरोळमध्ये एनडीआरएफ टीम तैनात करण्यात आली. इचलकरंजी शहरासह महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली. कोल्हापूरची पंचगंगा नदी सध्या 39 फुटांवर वाहू लागली, तर इचलकरंजीची पंचगंगा नदी 62 फुटांवर आहे. हवामान खात्याने 2 दिवस अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच खबरदारी घेण्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. श्री क्षेत्र नरसिंहवाडी मंदिरामध्ये पूर्णपणे पाणी आलंय. इचलकरंजी शहरातील गणपती मंदिरामध्ये सुद्धा पाणी आलं आहे. गणपती दर्शन बंद करण्यात आले. नदीकाठच्या महादेव मंदिरासह इतर मंदिरांमध्ये सुद्धा पाणी आलं आहे. हुपरी इचलकरंजी जोडणाऱ्या लहान पुलावर सुद्धा पाणी आल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. स्मशानभूमीमध्ये सुद्धा पंचगंगा नदीच्या पुराचं पाणी आलंय. राधानगरी, आजरा, गडिंग्लज, चंदगड, मलकापूर, शाहूवाडी या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत असल्यामुळे नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होते. तसेच राधानगरी, चांदोली इतर धरणांमध्ये पाऊस पडत असल्यामुळे पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढू लागलाय. कोयना, पाणलोट क्षेत्रामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. तसेच अलमट्टी धरणातून पाण्याचा 1.25 लाख क्युसेक्स विसर्ग करण्यात येतोय. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, शिरोळ, इचलकरंजी आदी भागांना दिलासा मिळालाय. जर अलमट्टी धरणातून पाण्याचा असाच विसर्ग राहिला तर पुराचा फटका बसणार नाही. पण असाच मुसळधार पाऊस राहिला तर पुराचा फटका नागरी वस्त्यांना बसण्याची चिन्ह दिसू लागलेत. पंचगंगेच्या पातळीत वाढ झाल्यामुळे शेतीचं नुकसान झालं आहे. इचलकरंजी पोलीस आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आपत्ती व्यवस्थापनाची टीम तैनात करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेतली जाते. तसेच मोठ्या ब्लॉकवर पूर पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्यामुळे मोठ्या पुलावरती वाहतूक काही काळ विस्कळीत होत आहे. पोलिसांनी बंदोबस्त ठेवल्यामुळे वाहतूक सुरळीत करण्याचं काम पोलीस करत आहेत.